नमस्कार मंडळी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की अधिक मासातील किंवा धोंड्याच्या महिन्यातील अति महत्त्वाचे पाळायचे नियम कोणते. आणि धोंड्याचा महिना हा सुरू होत आहे 17 मे पासून ते 14 जून पर्यंत. तर चला तर मग जाणून घेऊया अधिक महिन्यातील महत्त्वाचे नियम. बघा, हिंदू पंचांगानुसार यावर्षी 2026 हा खूप खास असणार आहे, कारण या 2026 मध्ये अधिक मास महिना लागलेला आहे. हे वर्ष 13 महिन्याचे असेल आणि 17 मे ते 15 जून दरम्यान हा अधिक मास राहणार आहे. या अधिक मासालाच आपण मलमास किंवा पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो. बघा, यावर्षी अधिक मासाचा विशेष असा योग जुळून आलेला आहे. तो योग म्हणजे आलेला आहे. धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. या महिन्यात केलेल्या कर्माचे फळ अधिक पटीने वाढते. हिंदू पंचांगानुसार जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्यांदा अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असं म्हणतात. चंद्र आणि सूर्य वर्षामध्ये संकुचन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षांनी एकदा येत असतो. हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रभाव टाकण्यापासून रोखण्यासाठी हा महिना अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळे काही नियमांचे पालन केले जाते. बघा, 1. या पवित्र महिन्यात भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष महत्त्व दिले जाते आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केल्यामुळे मानसिक शांती आणि पुण्य लाभतं. दुसरा नियम, अधिक मासात दान, जप, तप, पूजा पाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथाचं दान करणं देखील अतिशय शुभ मानलं जातं. 3. दानधर्म, तुम्ही वस्त्र आणि दीपदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. विशेषतः अनंताचे दान, दीपदान आणि कासांच्या भांड्याचं मालपुवा दान करणं अतिशय शुभ मानलं जातं. 4. अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो. जगन्नाथपुरीच्या प्रदेशाला पुरुषोत्तम क्षेत्र म्हटलं जातं. पुरुषोत्तम महिन्यात येथे भेट देणे शुभ मानले जाते. जर तुम्ही जगन्नाथला भेट देऊ शकत नसाल तर जवळच्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करा. गंगा किंवा इतर पवित्र नद्यामध्ये सुद्धा स्नान करणं अतिशय शुभ मानलं जातं आणि मंदिरामध्ये सेवा करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं. बघा, नंतरचा जो नियम आहे तो 5वा. या महिन्यामध्ये आपल्या घरातील देवघरातील शालिग्राम मूर्ती समोर संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर भगवान विष्णूंच्या फोटोसमोर दिवा लावला तरीही चालतील. या शुभ प्रथेमुळे मागील सर्व जन्मातील पापांचे क्षालन होते, ज्यामुळे सुख, शांती आणि समृद्धीचे जीवन लाभते. 6वा. या महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचे वाचन करणं देखील महत्त्वाचं मानलं जातं किंवा फलदायी मानलं जातं. हे शक्य नसल्यास श्री भगवद्गीतेचे पठण करावे किंवा दररोज गीतेच्या पुरुषोत्तम नावाच्या 14व्या अध्यायाचं पठण करावे. या महिन्यात विष्णू सहस्त्रनामाचे सुद्धा पठण करावे किंवा वाचन करावे. 7वा नियम, अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मौजीबंधन, बारशे, मुंडन यासारखी शुभ आणि मंगल कार्य केली जात नाहीत असे मानले जाते. या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. 8. या महिन्यात केस कापणे किंवा नख कापणे टाळावे. 9. या महिन्यात सात्विक जेवण करावे. तामसिक पदार्थ जसे लसूण, कांदा, मांसाहार वर्ज्य करावे. बघा, 9वा नियम काय आहे तर अधिक मासात धोंडा महिना म्हणजे जावयाला श्री विष्णूचे रूप मानून 33 अनारसे, तांब्याच्या चांदीचा दिवा किंवा ताट तसेच नवीन कपडे आहेर वाण म्हणून देण्याची परंपरा आहे. ही प्रथा ज्याला धोंडे जेवण सुद्धा म्हणतात. 11. 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात 33 दानाला महत्त्व आहे. दान देताना अनारसे, बताशे, रेवड्या, मोदक, बर्फी, सप्तधान्ये दिली जातात. अनारसे, बताशे यांसारख्या पदार्थाचे 33 नग या प्रमाणात दान दिले जाते. दीपदान, तांब्याचे पात्र, वस्त्रदान आदींचा समावेश यामध्ये होतो. जशी तुमची इच्छाशक्ती असेल तशी तुम्ही दान करू शकता. अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात जावाई, गायी, देवता, गंगेला वाण देणे, तसेच अधिक महात्म्य वाचणे, मातेची पूजा करणे, तिची ओटी भरणे, 33 मेहुण्यांचे भोजन, विष्णू याग असे सर्व गोष्टी आवश्यक कराव्यात. 13वा. भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात. म्हणून या महिन्यात अनेक जण जावयाला अधिक मासात घरी बोलवतात. त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवतात. त्यांच्यासोबत 33 अनारसे, 33 बताशासोबत एक चांदीचं निरंजन सुद्धा देतात. 33 दिवाने जावयाला औक्षवान करतात. अशा प्रकारे हे असे महत्त्वाचे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत, जे वर्षात
3 वर्षातून एकदा हा अधिक महिना येत असतो. त्यामुळे हा अधिक मासातील हे महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत. तर अशा प्रकारे दर 3 वर्षातून एकदा हा अधिक महिना येतो, त्याला आपण अधिक मास किंवा धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला अधिक मासातील हे महत्त्वाचे नियम पाळायचे आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.